अभियान हो कार्यक्रम आज पक्षांनी अख्खें भारतभर घेवपाचो केल्लो आसा आनी त्याच प्रमाणे गोंयाकय आमी त्याच पद्दतीन जे कार्यक्रम दिल्ले आसात ते 11 ते 25 तारीख म्हळ्यार सविस्तर कार्यक्रम जातले। हाजे खातीर कमिटी काडून जाल्ली आसा। कमिटी भितर गोंयचो कन्वेनर म्हूण हांव आसा आनी बाकीचे प्रवीण बाकीचे वांगडी आसात, गिरी आसा, दुदर आसा। तेजे भायर साऊथ गोवा कमिटी आनी नॉर्थ गोवा कमिटी, जे साऊथाचे अध्यक्ष आमचे दाजी सारकार आसात आनी नॉर्थाचे आमचे विनय शेट आसात, तेंचे अंडर आनी कमिटी आसा। ही सगळी सविस्तर हे केले उपरांत हे कशे पद्दतीन घडोवन हाडपाचे, कितले कार्यक्रम करपाचे, सविस्तर मिटींग आमची पयर जाली आनी त्या आदाराचेर आमी कार्यक्रम दवरले आसात। संविधानचे सविस्तर सगळे कार्यक्रम आमचे स्टेट रॅली म्हळ्यार जी मेन मिटींग जातली जे पणजी शहराक पयली मिटींग जावपाची आसा तांकां आमचे नॅशनल जनरल एड्रेस करतले। तेजे भायर आमी दोनूय तालुक्यांनी मिटींग दवरली आसा, डिस्ट्रिक्टांनी साऊथ गोवा आनी नॉर्थ गोवा तशीच मोठ्या प्रमाणात सभा जातल्यो। तेजे भायर मागीर तालुका वायज म्हळ्यार खास करून SC म्हळ्यार शेड्यूल्ड कास्ट ह्या लोकांक दोळ्या कडेन दवरून म्हणटा अशें पेडणे तालुक्याक आनी केपें तालुक्याक अशे 2 सभा जातल्यो। तेजे भायर अनुसूचित जमात म्हळ्यार ST भाव ज्या जाग्यार चड आसा थंय सावडी मतदारसंघात ती एक मिटींग जातली। अशे विविध कार्यक्रम आमी हे केल्ले आसा। दुसरे एसे कॉम्पिटिशन दवरले आसा आमी सगळे कडेन सगळ्या कॉलेजींनी हाय सेकंडरीनी, जेणे करून सगळे जो युवा पिढी आसा ती हातूंत इन्वॉल्व जावची, सगळ्यांक समावून घेवचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जे आसा त्या सगळ्यांक कळचे, सगळ्यांक खबर आसाच, तरी देखून आनीक जे उजाळणी जावची हे हेतून सगळ्या स्कुलांनी म्हणजे कॉलेजींनी हायर सेकंडरीनी तांकां इन्वॉल्व करून घेतले आसात। तेजे भायर 25 तारखेक सगळ्या प्रिएम्बल सगळ्या मंडळांनी 40 मंडळ जे आमचे आसा ते 40 मंडळांनी प्रिएम्बल हे सगळे बऱ्यापैकी गॅदर जावन लोक एकठांय जावन लोक ते सगळ्याक वाचन करप जातले, जेणे करून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने बद्दल सगळ्याक अवेअरनेस आसाच, तरी देखून प्रत्येक तालुका लेवलाचेर ते मनोवप जातले। तेजे भायर पॉडकास्ट करप जातले, ते यूट्यूब चॅनलाचेर जे SCचे इन्फ्लुएन्सर जे लोक आसात त्यांच्या माध्यमांतल्यान आनी बाकीच्या लोकांच्या माध्यमांतल्यान तेजो प्रसार करप जातलो। अशे विविध कार्यक्रमाची आंखणी जे 11 तारीख ते 25 तारीख आमी दवरली आसा। प्रत्येक कार्यक्रमाची अशे आमचे नॉर्थ गोवा कमिटी, साऊथ गोवा कमिटी, बाकीचे आमचे मेंबर आसात त्यांनी प्रत्येक जबाबदारी करून घेतली आसा आनी सगळ्यांक आयज सुद्दां सांजचे आमची रातची BC आसतली, जेणे करून सगळे स्टेट बँक आसतले, आमदार मंत्री आसतले, सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते ह्या पदाधिकारी आसतले, तांकां सगळ्यांक सांगप जातले आनी प्रत्येक कार्यक्रम सक्सेस कसो जातलो, बऱ्यापैकी सक्सेस जावपाचो आमचो प्रयत्न आसतलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बाकीच्या पयली पासूनच जेन्ना हे 75 वर्स संविधानाक कंप्लीट जातात आनी ह्या वर्स सगळे कडेन बरे मनोवचे अशे पद्दतीन तेणी अनेक उपक्रम केल्ले आसात, अनेक कार्यक्रम चालू दवरले आसात। तातूंत भितर तुमी हालीं पार्लमेंटाक पळयात स्पेशल सेशन, स्पेशल डिबेट डिस्कशन हाजेर दवरले आनी तेजेर डिस्कशन करता आसतना सगळ्यांनी सगळ्यांक उलोवपाक जाय तितलो सफिशियंट टायम दिलो, उलोवपाक दिलें। पूण थंयसर तुमकां खबर आसतलें संविधानाचेर उलयता आसतना सुद्दां जेन्ना काही लोकांनी वेगळोच आपलो पॉलिटिकल अजेंडा फुडें हे केलो, काही लोकांनी विरोधी पक्षांनी खास करून काँग्रेस पक्षांनी जेन्ना संविधानाची कॉपी वर काढून परत दाखोवपाचो प्रयत्न केलो, कचरा, धोका आणि वेगवेगळी उतरां यूज केली, पण प्रत्यक्षात तशें काहीच ना। ह्या लोक जेन्ना म्हणटात खरें, पूण ह्या संविधान सांबाळपा खातीर किंवा ह्या टिकून दवरपा खातीर तेमी व्हडलेशी पावली कसलीच मारली ना। उलट टायम टू टायम अनेक अमेंडमेंट हाडून तेमी तेजो फेरबदल करून हे केल्ले वाट लायिल्ली आसा। पूण तरी देखून खंय तरी भाजपा तेमी सांगपाचो प्रयत्न केलो, अब की बार 400 पार अशें भाजपान म्हणिल्लें आसा आनी 400 पार जाले उपरांत जे संविधाना भितर हे करतले, चेंजीस करतले किंवा अशे पद्दतीन अप्रचार करपाचो प्रयत्न केलो। प्रत्यक्षात तशें कांय नसलें आनी कांय ना बी। आनी ताका लागून जर पळयत आज पर्यंत आदरणीय मोदीची आमचे सरकार जे आसा आनी तेणी जे कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराक जे उच्च पातळीचेर कार्याचे जे हे जावची उजागर जावचे हे सगळे कसलेच तरी प्रयास दवरूं ना। सगळे ज्या जाग्यार करपा जाय ते कार्य केल्ले आसा आनी ताका लागूनच मोठ्या प्रमाणात
आज पार्लमेंटात उलोवप जाल्ले आसा. त्याच प्रमाणे आज मोठ्या प्रमाणात भारत देशभर हे कार्यक्रम जातात. ह्या आयज मोठ्या मोठ्या सिटींनी मोठ्या शहरांनी 50 रॅली जाता पयलीं व्हडल्यो आणि प्रत्येक कडेन आमचे गोंय ल्हान राज्य तरी देखून आमी कार्यक्रम दवरले आसात. मोठ्या मोठ्या राज्यांनी अनेक कार्यक्रम आसात. म्हणजे सगळे कडेन सगळे देश राज्यांनी या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सगळ्यांक सामावून घेऊन सगळ्या अनुसूचित जमातीचे लोक असतले, अनुसूचित जातीचे लोक असतले, मागासवर्गीय लोक असतले, युवा पिढी असतली, महिला वर्ग असतलो, सगळ्यांक शैक्षणिक संस्थेक सगळ्यांक सामावून घेऊन म्हणटाचे हे बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधानाचेर उलोवप चर्चा एसे सगळे कार्यक्रम दवरले आसात आणि त्याचो भाग म्हणून आमी गोंयांत दवरले आसात. हे सगळे कार्यक्रम सविस्तर 25 तारीख पर्यंत आमी सगळे करपाचे आसा आणि एका सगळे कडेन सगळे कार्यक्रम आमी जेन्ना पयर मिटींग घेतली तेन्ना स्टेट कमिटी आणि नॉर्थ आणि साऊथ सगळ्यांनी एकठांय घेऊन आमी सगळे हे केल्ले आसा. प्रत्येक कार्यक्रम बरो सक्सेस जातलो. प्रत्येक कार्यक्रमाक चडांत चड लोक गॅदर जातले, एकठांय जातले हो आमी प्रयत्न केला आणि जे कार्यक्रम आमकां दिल्लो आसा तो बऱ्यांतलो बरो जातलो हो आमचो प्रयत्न आसतलो. अभियानाचे आमचे आदले उपमुख्यमंत्री पक्षाचे उपाध्यक्ष कवळेकर उलयल्ले आसा. तुमकां इन फर्दरन्स टू इट सांगपाचें म्हणल्यार कॉन्स्टिट्यूशनाचे अपकीप रिस्पेक्ट आणि कॉन्स्टिट्यूशनाच्या मर्यादेत कॉन्स्टिट्यूशनाच्या आउटलायनात कॉन्स्टिट्यूशनाक रिस्पेक्ट करून काम कशें गुड गव्हर्नन्साचें करचें ते मोदीजीन आपल्या केंद्र सरकाराच्या कामकाजाच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक दाखयल्लें आसा. आणि म्हणून देशाची जनता मोदीजींचो कमिटमेंट टुवर्ड्स कॉन्स्टिट्यूशनल अपकीप कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसी म्हणून देशाच्या जनतेन प्रायम मिनिस्टर मोदीजी 3rd टाइम सक्सेसफुल इलेक्शनान केल्ले आसा. आणि अशें नासतना एक गोष्ट खूब पळोवची गरज पडटा ती म्हणल्यार जेन्ना 2024 इलेक्शन जालें तेन्ना एक नॅरेटिव्ह ऑपोजिशनान एक हाडपाचो प्रयत्न केलो. तो नॅरेटिव्ह म्हणल्यार कॉन्स्टिट्यूशन बदलत काय बीजेपी असो एक नॅरेटिव्ह हाडलो. आता फॅक्ट ऑफ द मॅटर इज कॉन्स्टिट्यूशनाच्या अंतर्गत कॉन्स्टिट्यूशनाकूच रिस्पेक्ट दिवन कशें गुड गव्हर्नन्स चलोवचें हे भाजपाच्या केंद्र सरकारान अंडर प्रायम मिनिस्टर मोदीजी सगळ्यांक दाखयल्लें आसा, वर्ल्डाक दाखयल्लें आसा. आणि अशें आसतना काँग्रेसीन असो प्रचार करप, ऑपोजिशनान असो प्रचार करप म्हणून देशाच्या लोकांनी तांकां तिसरे खेप परते ऑपोजिशनान बसयले. कित्याक हो नेगेटिव्ह प्रोपगंडा, फॉल्स प्रोपगंडा हो देशाच्या लोकांक मान्य जावना तिसरे खेपे. कित्याक परती फटींगपणां उलयले म्हणून ती खपून देशाचे लोक घेना, लोकांनी भायर आयले ऑपोजिशन. पहिली गोष्ट म्हणल्यार मोदीजीची जर स्पीच आयकली पार्लमेंटान दिल्या ती 75 इयर्साचेर जेन्ना ऑफ कॉन्स्टिट्यूशनाचेर जेन्ना मोदीजी पार्लमेंटान उलयले तेन्ना आवर कॉन्स्टिट्यूशन आवर प्रायड ह्या टॅग लायनीन केंद्र सरकारान कशे बरे बरे निर्णय कॉन्स्टिट्यूशनाच्या माध्यमांतल्यान कॉन्स्टिट्यूशनाच्या यंत्रणेंतल्यान करीत देशाच्या लोकांक कशें देशाच्या लोकांचे हित जपचे आणि तांकां प्रोटेक्ट करचे आणि तांकां बेनिफिट्स दिवचे आणि तांकां एम्पावरमेंट दिवचे, प्रत्येक सेक्शनाक कशें एम्पावरमेंट दिवचे ह्या गुड गव्हर्नन्स मॉडेल जो आसा मोदीजींचो तातूंत देशाच्या लोकांनी तांकां 3rd टाइम तांकां ब्लेसिंग दिल्लें आसा. आणि मोदीजीन वाचिल्लें आसा डिसिजन्स ऑफ द गव्हर्नमेंट, हाव गुड गव्हर्नन्स इनिशिएटिव्स हॅव बीन टेकन. आता बारीक जर तुम्ही पळयत जाल्यार 370 सारको विषय 370 एब्रोगेशन ऑफ 370 सारखे मेजर डिसिजन मोदीजींच्या नेतृत्वा सकयल घेतले केंद्र सरकारान. आणि तातून एक्चुअली इट वॉज अ डिसिजन इन द इंटरेस्ट ऑफ द युनिटी ऑफ दिस कंट्री. इट इज अ डिसिजन फॉर द बेनिफिट ऑफ द कंट्रीमेन. इट इज अ डिसिजन which will go in history
as a bold decision in the interest of the country, in the interest of the people of the country. मागीर वुमन्स रिझर्वेशनाच्या संदर्भात घ्या, हो विषय जो पॉलिटिकल विल लागता ताका पारीत करून ते इम्प्लिमेंट करपाक ते मोदीजीच्या सरकारान केल्ले आसा. कॉन्स्टिट्यूशनाक अमेंडमेंट करून वुमन्स रिझर्वेशन, वुमनांक एम्पावरमेंट करपाक केंद्र सरकारान हे पारीत करून ते आज कायदो जाल्लो आसा. इकॉनॉमिक वीकर सेक्शन जे आसा तांकां बेनिफिट कशें मेळचे त्याय संदर्भात केंद्र सरकारान पावलां मारिल्लीं आसा, जी आतां पावलां पॉलिसीच्या माध्यमांतल्यान ट्रान्सलेट जावन लोकांक बेनिफिट मेळटा, लोकांक ताचे कितें म्हणटा ते इफेक्ट्स, they are witnessing the effects of good governance and good measures as far as these aspects of governance are concerned. आता तुम्ही जर पळय जाल्यार परते ऑपोजिशनातले थोडे लोक कॉन्स्टिट्यूशन अशें दाखयतात. कॉन्स्टिट्यूशन दाखयलें म्हूण जायना, तें वाचपा जाय आनी तें वाचून कळपा जाय की तेच जेन्ना सरकारान आशिल्ले तेन्ना तांणी ताचें कितें केलां तें सांगपाचें. म्हणल्यार जेन्ना ऑपोजिशन सरकारान आशिल्ले 2004 ते 14 तेन्ना नॅशनल एडवायझरी कावन्सील म्हणून केल्ली. नॅशनल एडवायझरी कावन्सील ज्याची अध्यक्षा मिसेस गांधी आशिल्ली. कॉन्स्टिट्यूशनान नॅशनल एडवायझरी कावन्सिलाचो उल्लेख आनी प्रावधान थंय ना. दॅट वॉज अन अनकॉन्स्टिट्यूशनल बॉडी. पूण जे लोक कॉन्स्टिट्यूशन करून दाखयता तांणी पयलीं पळोवपाक जाय की तांणी अनकॉन्स्टिट्यूशनल डिसिजनां कशी घेतली ती. 356 म्हणजे प्रेसिडेंट्स रूल इम्पोज करप हे तांचे प्रत्येक पावला कडकणी ते करताले. डेमोक्रेसीची हत्या त्या तरेन तांणी केल्ली. मोदी सरकारान अशें करूं ना. 356चे केन्ना तांणी 356 इम्प्लिमेंट करूं ना खंयच्या राज्यांत बारीक पळयल्यार. काँग्रेसीन कितले खेपे केले स्टॅटिस्टिक्स काडले जाल्यार 90 खेपे तरी दिसता. पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ इंडिया काँग्रेस यूज्ड 356 काँग्रेस गव्हर्नमेंट्स अबाउट 90 टाइम्स. सो ही सगळी डिसिजनां जी तांची आशिल्ली ती हिस्ट्रीन एम्बेड जाल्ली आसा अँड हिस्ट्री स्टेअर्स एट देम इन देअर फेस. आणि अशें आसतना मोदीजींचेर भाजपाच्या सरकाराचेर अर्थहीन टिका करप हाका अर्थ ना. आणि म्हणून थर्ड टाइम तांकां देशाच्या लोकांनी ऑपोजिशनात बसयल्या. तुम्ही जर पळय थर्ड टाइम दे आर अनेबल टू गेट मोर देन 100 सीट्स इन द पार्लिमेंट.